नमस्कार, मी सोहन जयस्वाल. सोलापूर वाहिनीचं आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप 10 हेडलाईन. मला माझ्या बोटाची चिंता वाटते. बोट भलत्याच व्यक्तीच्या हातात दिल्यावर काय होतं आता दिसतंय. शरद पवारांचं नरेंद्र मोदींवर हल्लाबोल. पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आदेकर यांच्यावर गोळीबार करून कोयत्याने वार. वनराज आदेकर गंभीर जखमी. बारामतीच्या राजकारणात लक्षवेधी घडामोडी. जय पवार आणि योगेंद्र पवार कुस्तीच्या आखाड्यात. सोशल मीडियावर झळकू लागले फोटो. तक्रार रणजितसिंह निंबाळकर बाबत आहे. वरिष्ठांच्या कानावर घालू अन्यथा तुतारी वाजवू. रामराजे निंबाळकर यांचा महायुतीला इशारा. पंढरीत ऋचा रुपनरनंतर आता मोहोळ शहरातील महिला डॉक्टरांनी घेतली राहत्या घरी गळफास. डॉक्टर रश्मी संतोष बिराजदार असे मृत डॉक्टरचे नाव. मातोश्रीवर जाऊन 2 लाखाची डीडी द्या. उद्धव ठाकरेबाबत बिनबुडाची याचिका दाखल करणाऱ्याला हायकोर्टाचा दणका. उजनी ओव्हरफ्लो. 27 दिवसात भीमा नदीत सोडले 70 TMC पाणी. उजनी दोंडवरून 10,000 क्युसेकचा आवक. यंदाच्या पावसाळ्यात 2दा निर्माण झाली नदीकाठी पूरस्थिती. सोलापुरातील कॉलेजमधून पळालेल्या 2 अल्पवयीन मुली सुखरूप. मरीन ड्राईव्हरला नेऊन विनयभंग करणारा तरुण जेरबंद. विजापूर नाका जेलरोड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. द्राक्ष पिकांना शेतमालांना दर्जा मिळवून देण्यासाठी मंत्रालयात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न. मागील 2 दिवसापासून पंढरपुरात मुसळधार पाऊस. नागरिकांची उडाली तारांबळ. पुढील 4 दिवस पावसाची शक्यता.